यानंतरचं महत्त्वाचं आर्टिकल आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. वेगवेगळ्या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस करतात. दे फिक्स atmospheric free nitrogen and convert it into ammonia. आता हे नायट्रोजन फिक्सेशन करणारे ऑर्गॅनिझम कसे आहेत? काही फ्री लिव्हिंग आहेत, आणि काही सिम्बायोटिक आहेत, म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर, प्लॅंट बरोबर त्यांचं असोसिएशन आहे. फ्री लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे ते दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर, प्लॅंट बरोबर कुठेही त्यांचं असोसिएशन नाही. दे आर फ्रीली प्रेझेंट इन सॉइल, सॉइल मध्ये आहेत, आणि ते सुद्धा ॲटमॉस्फेरिक फ्री नायट्रोजन फिक्स करतात आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतात. आणि जे नॉन लेग्युमिनस प्लांट आहेत त्यांना त्याचा फायदा जास्त होतो. लेग्युमिनस प्लांटसाठी सिम्बायोसिस प्रोसेस आहे, पण नॉन लेग्युमिनस प्लांट जे आहेत त्यांच्यासाठी कुठं सिम्बायोसिस आहे? तर त्यांना या फ्री लिव्हिंगचा जास्त फायदा होतो. या फ्री लिव्हिंग मध्ये एरोबिक बॅक्टेरिया फ्री स्टेट मध्ये राहतात. सॉइल मध्ये सापडणाऱ्या बॅक्टेरिया आहेत की ज्या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करणार आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करणार, आणि मग नॉन लेग्युमिनस प्लांटला विशेषतः हा नायट्रोजन जास्त उपयोगात आणता येतो. असे कोण कोण आहेत? तर एरोबिक आहेत, असं ॲझोटोबॅक्टर, अक्झोमोनास, बेजर्निकिया, त्याचबरोबर डेरिक्झा. तर इथं अझोटोबॅक्टर, अक्झोमोनास, बेजर्निकिया, डेरिक्झा अशा प्रकारच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरिया एरोबिक आहेत आणि त्या नायट्रोजन फिक्सेशन करतात. त्या नायट्रोजन फिक्सेशन करतात. त्यानंतर काही ॲनएरोबिक बॅक्टेरिया आहेत. ॲनएरोबिक बॅक्टेरिया जसं क्लोस्ट्रीडियम, क्लोरोबियम, या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या ॲनएरोबिक आहेत आणि नायट्रोजन फिक्सेशन करतात. नायट्रोजन फिक्सेशन करतात. त्याचबरोबर रुडोस्पायरिलम, ही बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस प्रोसेस पण करते आणि
नायट्रोजन फिक्सेशन पण करते. फोटोसिंथेसिस प्रोसेस सुद्धा करते आणि नायट्रोजन फिक्सेशन पण करते. अशा फ्री लिव्हिंग ॲरोबिक ॲनॅरोबिक बॅक्टेरिया नायट्रोजनच्या फिक्सेशनच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतात. सॉइल बॅक्टेरिया आहेत. यानंतर सिम्बायोटिक म्हणजे वेगवेगळ्या प्लांट बरोबर या बॅक्टेरियाचं असोसिएशन आहे. या बॅक्टेरियाचं असोसिएशन वेगवेगळ्या प्लांट बरोबर आहे. याचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. याचं एक्झाम्पल रायझोबियम. इट इज असोसिएटेड विथ रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट. जे लेग्युमिनस प्लांट आहेत, तूर आहे, मूग आहे, हरभरा आहे, उडीद आहे, मेथी आहे, ग्राउंडनट आहे, जे जे असे लेग्युम्स आहेत त्या लेग्युमच्या रूटमध्ये इन्फेक्शन करून त्या ठिकाणी सिम्बायोटिक असोसिएशन या रायझोबियमचं असतं आणि नायट्रोजन फिक्स करून त्या प्लांटला सप्लाय करतात. त्याचबरोबर फ्रँकिया they are associated with ulnus, गिंगो, कॅज्युरिना. अशा प्लांट बरोबर फ्रँकिया ही बॅक्टेरिया फ्रँकियाचं असोसिएशन आहे. हे ॲक्टिनोमायसिटिसचा मेंबर आहे. ॲक्टिनोमायसिटिसचा हा मेंबर आहे. त्याचबरोबर झॅन्थोमोनास ही बॅक्टेरिया अडेसिया लीफ नोड्यूल आहेत त्याच्यामध्ये, त्याच्याबरोबर असोसिएटेड आहे. त्याचबरोबर सियानोबॅक्टेरिया सियानोबॅक्टेरिया म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी. या ब्ल्यू ग्रीन अल्गीमध्ये या व्हेजिटेटिव्ह सेल्स आहेत आणि काही ठिकाणी अशा मोठ्या पेल कलरच्या सेल्स असतात आणि या सेल्स काय करतात, या पेल कलरच्या सेल्स ज्या आहेत थिक वॉल असलेल्या सेल आहेत आणि या सेलमध्ये नायट्रोजिनेज एन्झाईम असतं आणि या सेलला आपण म्हणतो हेटेरोसिस्ट. या हेटेरोसिस्ट सेल्स फ्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करणार आणि त्याच्यापासून अमोनिया बनवणार. हेटेरोसिस त्याच्याबरोबर व्हिटॅमिन बी सुद्धा बनवतात, हॉर्मोन बनवतात. तर हेटेरोसिस्ट हा जो पार्ट आहे, ही जी स्पेशल पेल कलरची सेल आहे त्याच सेलमध्ये नायट्रोजिनेज एन्झाईम असतं आणि म्हणून या सेल्स नायट्रोजन फिक्सेशनच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होतात आणि मग याच्यामध्ये नॉस्टॉक, ॲनाबिना, आलोसिरा, टॉलिपोथ्रिक्स, कितीतरी टाईपच्या सियानो बॅक्टेरिया ज्या आहेत त्या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतात आणि या फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत.
सियानोबॅक्टेरिया म्हणजे फोटोसिंथेटिक आहेत. आता याच्यापैकी नॉस्टॉकचा विचार केला किंवा एनाबिना जे आहेत दे आर फ्री लिव्हिंग पण असू शकतात या. आणि त्याचबरोबर आता ह्या बॅक्टेरिया करोलाइड रूट्स ऑफ सायकस मध्ये जे कोरल सारखे रूट्स आहेत, करोलाइड रूट्स आहेत, त्या करोलाइड रूट्स मध्ये या बॅक्टेरिया असतात. म्हणजे करोलाइड रूटचं नायट्रोजन फिक्सेशन हे एक महत्त्वाचं फंक्शन त्यामुळं सांगता येईल. त्याचबरोबर एनाबिना नावाची जी बॅक्टेरिया आहे, एनाबिना आझोली ही स्पीसीज त्याची. एनाबिना आझोली ही जी स्पीसीज आहे, ही स्पीसीज काय करते, जे फ्री फ्लोटिंग फर्न आहे आझोला नावाचं, फ्री फ्लोटिंग फर्न आहे आझोला नावाचं. आणि त्या फ्री फ्लोटिंग फर्नचे जे लीव्ज आहेत, या लीफ मध्ये डॉर्सल साइडला कॅव्हिटी असते. कॅव्हिटी ऑन डॉर्सल साइड. या लीफ मध्ये डॉर्सल साइडला कॅव्हिटी असते आणि त्या कॅव्हिटी मध्ये ही एनाबिना आझोली ही सियानोबॅक्टेरिया सिम्बायोटिकली राहते. आता ही बॅक्टेरिया काय करणार, प्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करणार आणि तो या लीफच्या कॅव्हिटीमध्ये जमा करणार. आणि या सियानोबॅक्टेरियाला जे काही लागणार आहे, शेल्टर लागणार आहे, तर हे प्रोव्हाइड करणार. म्हणजे सिम्बायोटिक असोसिएशन आहे. आणि मग आपण काय करू शकतो, जर आपण एखादा मोठा चंबर केला, मोठा हौद केला समजा, आणि त्याच्यामध्ये आपण आझोला वाढवलं, भरपूर आझोला वाढवलं, असं भरपूर जर आझोला त्यामध्ये वाढवलं आणि हे आझोला जर आपण पॅडी फील्डमध्ये, राईस फील्डमध्ये ॲड केलं, तर असं या आढळून आलेलं आहे की 30 to 50% yield of paddy field can be increased by using azolla. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आलोसिरा ही सियानोबॅक्टेरिया पॅडी फील्डमध्ये वापरली जाते. आणि असं क्लिअर आपल्याला आढळून आलेलं आहे की ज्या फील्डमध्ये या सियानोबॅक्टेरियाचा वापर केला जातो, या ब्ल्यू ग्रीन अल्गीचा वापर केला जातो, यांना आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी सुद्धा म्हणू शकतो, यांना आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी सुद्धा म्हणू शकतो. तर यांचा वापर करून आपण राईस फील्डमध्ये यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर यील्ड वाढवू शकतो. 30 to 50% यील्ड आपण या सियानोबॅक्टेरियाचा वापर करून वाढवू शकतो. तर असे हे अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून नायट्रोजन फिक्सेशन केलं जातं. जे सिम्बायोटिक राहतात
ते त्या प्लॅन्टला ज्याबरोबर असोसिएटेड आहेत त्या प्लॅन्टला नायट्रोजन सप्लाय करतात. आणि जे नॉन सिम्बायोटिक म्हणजे फ्री लिव्हिंग आहेत, जे फ्री लिव्हिंग आहेत ते नॉन लेग्युमिनस प्लॅन्ट जे असतील तर अशा प्लॅन्टला नायट्रोजन देण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम करत असतात. बघा परिस्थिती काय, तर ॲटमॉस्फिअरमध्ये 78% नायट्रोजन आहे. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये भरपूर नायट्रोजन आहे. आणि गरज विचारात घेतली तर गरज पण मोठी आहे. प्लॅन्टला मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन पाहिजे, पण कुठलंही हायर प्लॅन्ट डायरेक्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करू शकत नाही. त्यांना कुठल्या तरी मेडिएटरची गरज आहे, मध्यस्थाची गरज आहे, आणि ते मेडिएटर आहेत नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम्स. हे जे फ्री लिव्हिंग असतील किंवा सिम्बायोटिक असतील हे मायक्रो ऑर्गॅनिझम यासाठी वापरले जातात. मोठ्या प्रमाणावर हे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून आपण आपली नायट्रोजनची गरज भागवू शकतो. क्रॉपसाठी जी नायट्रोजनची गरज आहे ती भागवता येते. त्यामध्ये लेग्युमिनस प्लॅन्ट असतील तर त्याच्यामध्ये रायझोबियमचं असोसिएशन आहे. रायझोबियम त्या लेग्युमिनस प्लॅन्टची गरज भागवणार. आणि नॉन लेग्युमिनस प्लॅन्ट असतील तर त्याची गरज जी आहे ती फ्री लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील ते त्याची गरज भागवणार. दिस इज अबाउट मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्वॉल्व्ड इन बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आणि बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनलाच आपण म्हणतो डायॲझोट्रॉप्स. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स यामध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांना आपण म्हणतो डायॲझोट्रॉप्स. आणि नायट्रोजन फिक्सेशनच्या प्रोसेसला आपण म्हणतो डायॲझोट्रॉफी. आता यामधलं एक एक्झाम्पल आपल्याला डिटेल स्टडी करता येईल. रायझोबिया ही सिम्बायोटिक असोसिएशन कशी करते आणि नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस सुद्धा कशी करते. ही ग्रॅम निगेटिव्ह आहे. नॉन स्पोअर प्रोड्युसिंग बॅक्टेरिया आहे. सॉइल मध्ये असताना ही बॅक्टेरिया स्वतंत्र असताना नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. रायझोबियम कॅन फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन प्रेझेन्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स ओनली. त्यांना लेग्युमिनस प्लांटचे रूट मिळाले तरच नायट्रोजन फिक्सेशन करणार, अदरवाईज ते नायट्रोजन फिक्सेशन करत नाहीत. तर रायझोबियम ही सॉइलमध्ये सापडणारी बॅक्टेरिया आहेत आणि पर्टिक्युलर बॅक्टेरिया, पर्टिक्युलर स्पीसीज या रायझोबियमची म्हणजे पी प्लांटमध्ये इन्फेक्शन करणारी स्पीसीज वेगळी आहे, बीनमध्ये इन्फेक्शन करणारी रायझोबियमची स्पीसीज वेगळी आहे. सो दे आर स्पेसिफिक टू रूट्स ऑफ पर्टिक्युलर लेग्युमिनस प्लांट्स. आता होतं काय आपण बघू. समजा हे आहे रूट. हे रायझोबियम कसं इन्फेक्शन करणार, तर रूट आहे, रूटचा एपिडर्मल पार्ट आहे, त्यानंतर हा रूटचा कॉर्टिकल पार्ट आहे, इथं पेरिसायकल आहे, कॉर्टेक्स आहे, रूटच्या एपिडर्मिसला आपण म्हणतो पेरिब्लेम, सॉरी इपिब्लेमा, किंवा त्याला आपण इपिडर्मिस म्हणू.
तर या मध्ये या एपिडर्मिसचं एक्सटेन्शन होऊनच रूट हेअर तयार झालेलं असतं. रूट हेअर हे रूट हेअर तयार झालेलं आहे. शॉर्ट लाईफ स्पॅन असलेले छोटे छोटे मायन्यूट स्ट्रक्चर यामध्ये डेव्हलप होतात की जे वॉटर आणि मिनरलचं ॲब्सॉर्प्शन करतात. त्यांना आपण म्हणूया रूट हेअर्स. आता ज्यावेळी रायझोबियम इथं ग्रो होईल, समजा इथं रायझोबियम आहे, सॉइलमध्ये रायझोबियम आहे. This rhizobium get attracted towards root hair of leguminous plant only. या लेग्युमिनस प्लांटच्या रूट कडं या बॅक्टेरिया अट्रॅक्ट होतात आणि इथं ॲग्रिगेट होतात. सो दे गेट ॲग्रिगेटेड टुवर्ड्स रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट. Why they get aggregated, they get attracted towards roots of leguminous plant only, not any another plant? दुसऱ्या प्लांट मध्ये कसं काय इन्फेक्शन करत नाहीत? नॉन लेग्युमिनस प्लांट मध्ये इन्फेक्शन करतात का? नाही करत. त्यांना कसं समजतं की आपण जे इन्फेक्शन करणार आहे, चला ज्या रूट मध्ये इन्फेक्शन करणार आहे तिथं सगळेजण गोळा व्हा. They get aggregates. कारण या रूट कडं काय आहे? लेसिटिन प्रोटीन आहे. The roots of leguminous plant has lecithin protein. Due to that, the bacteria get aggregated towards or or produce infection in leguminous plant only. त्यामुळे या बॅक्टेरिया त्या रूट हेअर कडं, लेग्युमिनस प्लांटच्या रूट हेअर कडं जमा होतात, ॲग्रिगेट होतात. कारण लेसिटिन नावाचं एक फायटोॲग्लिटिनिन आहे, प्रोटीन आहे, ते लेग्युमिनस प्लांटच्या रूटमध्ये असतं आणि त्याच्यामुळं या बॅक्टेरिया लेग्युमिनस प्लांटच्या रूटकडं अट्रॅक्ट होतात आणि या रूट मध्ये बॅक्टेरिया इन्फेक्शन करतात. आता इन्फेक्शन केल्यानंतर काय होतंय? इन्फेक्शन केल्यानंतर काय होतंय? तर असं या रूट हेअरचं कर्लिंग होतंय. रूट हेअर बिकम्स कर्ल होतंय ते. दिस इज कॉल्ड ॲज कर्लिंग ऑफ रूट हेअर. इथं बॅक्टेरिया भरपूर इथं आलेल्या आहेत संपर्कामध्ये, त्यामुळं रूट हेअरचं कर्लिंग होतं आणि या बॅक्टेरिया रूट हेअर मधून इन्फेक्शन करणार आणि त्याच्यामुळं इथं एक इन्फेक्शन थ्रेड तयार होईल. हा इन्फेक्शन थ्रेड तयार होईल म्हणजे त्या बॅक्टेरियाला आत जाण्याचा हा मार्ग बनला, इन्फेक्शन थ्रेड, आणि तिथून बॅक्टेरिया आत जाणार. आता आत गेल्यानंतर या प्लांटकडं एक जीन आहे नॉड आणि बॅक्टेरियाकडं एक असतो नॉड. हे जे नॉड जीन्स आहेत ते नोड्यूल फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होणारे जीन्स आहेत. त्यांच्यामुळं काय होतं, दे स्टिम्युलेट
stimulate cortical cells. They stimulate cortical cells and some hormones or chemicals are secreted or produced. त्यामुळं काय होतं तर कॉर्टिकल सेल्स आणि त्याचबरोबर पेरिसायकलच्या सेल्स स्टिम्युलेट होतात आणि मल्टिप्लाय होतात आणि यापासून काय बनतात, यापासून अशा नॅचरली इथं 2n आहेत या सेल्स 2n आहेत, डिप्लॉइड आहेत, परंतु इथं मल्टिप्लिकेशन होतं आणि या 4n टेट्राप्लॉइड कॉर्टिकल सेल्स आणि या सेल्स पेरिसायकलच्या सेल्स मल्टिप्लाय होतात आणि त्याच्यामध्ये मग या सियानोबॅक्टेरिया राहतात. त्याच्यामध्ये सियानोबॅक्टेरिया राहणार. आता या सियानोबॅक्टेरिया इथं या कॉर्टिकल सेल्स मध्ये राहतात आणि मग या रूटनी त्यांना काय दिलं, एकतर रूट नोड्यूल बनलेला आहे. आपण रूट नोड्यूलचं स्ट्रक्चर पाहिलं तर रूट काही प्लांटच्या रूटवरती अशा प्रकारचे नोड्यूल्स दिसतात. हे रूट नोड्यूल आहेत. असे नोड्यूल्स तयार होतात कारण या कॉर्टिकल सेल्स ज्या आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन टेट्राप्लॉइड रूट नोड्यूल्स असे बनतात आणि त्याच्यामध्ये या बॅक्टेरिया राहणार आणि मल्टिप्लाय होणार. म्हणजे या बॅक्टेरियाला राहण्यासाठी जागा दिली, न्यूट्रिशनची व्यवस्था या रूट नोड्यूलनं केलेली आहे. आता या बॅक्टेरिया इथं डिवाइड होणार आणि वेगवेगळ्या आकाराचे एल शेप असेल, वाय शेप असेल, वेगवेगळ्या आकाराचे छोटे छोटे बॅक्टेरियोइड तयार होतात. छोटे छोटे इथं बॅक्टेरियोइड तयार होतात. इथं आपण डायग्राम सेपरेट काढू. हे एखादं रूट आहे आणि या रूटमध्ये असे रूट नोड्यूल्स तयार झालेले आहेत. आणि या रूट नोड्यूलमध्ये ही डायग्राम इकडे घेऊ आपण आता. या रूट नोड्यूलमध्ये बॅक्टेरिया राहतात, आपलं मल्टिप्लिकेशन तिथंच करतात आणि इथं छोटे छोटे बॅक्टेरियोइड वेगवेगळ्या टी शेप्ड असेल, एल शेप्ड असेल, वाय शेप्ड असेल, अशा वेगवेगळ्या आकाराचे बॅक्टेरियोइड्स तयार होतात. आणि हे 4 to 6 बॅक्टेरियोइड्स यांच्यावरती इथं एक मेम्ब्रेन असतं, त्याला आपण म्हणू पेरीबॅक्टेरियल मेम्ब्रेन. पेरीबॅक्टेरियल मेम्ब्रेन. या पेरीबॅक्टेरियल मेम्ब्रेन मध्ये काय असतं तर या मेम्ब्रेन मध्ये लेग हिमोग्लोबिन असतं. कारण नायट्रोजन फिक्सेशनची जी प्रोसेस आहे ती फक्त हे बॅक्टेरियोइड करत असतात. यंग बॅक्टेरिया, न्यूली फॉर्म्ड बॅक्टेरिया ही प्रोसेस करत असतात.
आणि या